नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। आयकर विभागामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 56,900 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 22/9/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागेल, वयमर्यादा काय लागेल, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता काय असणार आहे, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे इन्कम टॅक्स ऑफिस यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी कॅन्टीन अटेंडंट जनरल सेंट्रल सर्व्हिससाठी ग्रुप सी ची वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। एकूण 25 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। त्यामध्ये ओपनसाठी 13, ओबीसी साठी 6, ईडब्ल्यूएस साठी 2, एससी साठी 3, एसटी साठी 1 अशा वॅकन्सीज या ठिकाणी एकूण निघालेल्या आहेत। वेतन तुम्हाला या ठिकाणी लेवल 1 नुसार 7व्या वेतन आयोगानुसार 18,000 ते 56,900 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिलं जाणार आहे। ऑल इंडियाचे कॅन्डिडेट या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकता। 10वी पास तुम्ही असाल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 18 ते 25 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। रिझर्व्ह कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला वयामध्ये सवलत या ठिकाणी दिली जाईल। अर्ज जे आहे तुम्ही या ठिकाणी 8/9/2024 ते 22/9/2024 या दरम्यान या ठिकाणी करू शकता। वयामध्ये सवलत या ठिकाणी एससी एसटी साठी 5 वर्षासाठी, ओबीसी साठी 3 वर्ष, पीडब्ल्यूडी साठी 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन साठी 3 वर्ष, सेंट्रल सर्व्हिससाठी 40 वर्षापर्यंतचे वयामध्ये सवलत जी आहे या ठिकाणी दिली जाणार आहे। या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही। अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे। त्या संदर्भाची वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला 10वीचे सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर कम्युनिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी तुमचं असेल। ईडब्ल्यूएस, ओबीसी किंवा एससी एसटी कॅटेगरीतून तुम्ही येत असाल तर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट किंवा कम्युनिटी सर्टिफिकेट तुमचं लागणार आहे। त्याचबरोबर डॉक्युमेंट सपोर्टिंग एज रिलॅक्सेशन क्लेम, एक्स सर्व्हिसमॅन आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे जर तुम्ही एम्प्लॉय असाल तर तुमचे त्या संदर्भातील डॉक्युमेंट तुमच्या या ठिकाणी लागणार आहे। पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटला त्यांची सर्टिफिकेट या ठिकाणी लागेल। एक पासपोर्ट साईज फोटो तुमचा या ठिकाणी लागणार आहे। स्कॅन केलेले सिग्नेचर तुमचे लागणार आहे। व्हॅलिड फोटो आयडी प्रूफ तुमचा या ठिकाणी लागेल। त्यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वोटर आयडी कार्ड यापैकी कुठलेही एक डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी देऊ शकता। निवड जी आहे तुमची रायटिंग टेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। त्या संदर्भातील सिलेबस आपल्याला अशा प्रकारे जाहिरातीमध्ये दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यामुळे अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। जॉब लोकेशन जे आहे तुमचं या ठिकाणी तमिळनाडू, पॉंडिचेरी आणि चेन्नई या ठिकाणी असणार आहे। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।